नमस्कार मित्रांनो, प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. बघा, आपण महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांचा भाग 27 हा या ठिकाणी घेणार आहोत. TETमध्ये बदललेल्या पॅटर्ननुसार नेमकं कसे प्रश्न येतात हे प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. 100% सांगतो, तुम्ही आपले जेवढे काही आत्तापर्यंतचे 26 भाग झालेले आहेत ते व्यवस्थित करून घ्या. तुम्हाला 30 पैकी 30 गुण मानसशास्त्रामध्ये नक्कीच मिळतील. बघा, प्रश्न सुरुवात करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला सांगतो, सावध व्हा. या प्रश्नांचा सराव तुम्हाला करणं गरजेचं आहे. जर केला नाही तर स्कोर खूप कमी येईल, कारण नवीन पॅटर्ननुसार अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते पेपरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतील. त्याची काठिण्य पातळीसुद्धा वाढलेली असेल. चला, आजचा बालमानसशास्त्राचा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण पाहू. एका शिक्षिकेला वर्गात अपूर्णांक शिकवायचे आहेत. ती फळ्यावर थेट सूत्र किंवा व्याख्या लिहिण्याऐवजी विद्यार्थ्यासमोर एक सफरचंद कापून त्याचे समान तुकडे करून दाखवते. येथे शिक्षिका कोणत्या अध्यापन सूत्राचा वापर करत आहे? मित्रांनो, या ठिकाणी अध्यापन सूत्र आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय दिलेत: ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, अंशाकडून पूर्णाकडे, विशेषाकडून सामान्याकडे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मूर्ताकडून अमूर्ताकडे. चला, समजलं या ठिकाणी? बघा, ज्या वस्तूंना आपण पाहू आणि स्पर्श करू शकतो त्यावरून डोळ्यांना न दिसणाऱ्या संकल्पना शिकवणे म्हणजेच मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणे असते. समजलं? पुढचा प्रश्न. एका लहान मुलाने आजपर्यंत फक्त कुत्रा पाहिला आहे. जेव्हा तो पहिल्यांदाच घोडा पाहतो तेव्हा तो घोड्याला मोठा कुत्रा म्हणतो. जीन पियाजेच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार या प्रक्रियेला काय म्हणतात? पर्याय दिलेत: सात्मीकरण, समानीकरण, संतुलन, वस्तुस्थायित्व. तर याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक ए, सात्मीकरण. बघा, सात्मीकरण म्हणजे नेमकं काय असतं बरं? तर नवीन माहितीला आपल्या आधीच्या अस्तित्वात असलेल्या ज्ञानात जशीच्या तशी सामावून घेण्याचा जो प्रयत्न असतो, त्या प्रयत्न करणे असते, त्याला सात्मीकरण करणे म्हणतात किंवा सात्मीकरण म्हणतात. येतं लक्षात? चला मित्रांनो, प्रश्न कसे वाटतात कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि सर्वजणांनी प्रत्येकानं व्हिडिओला लाईक करा. लाईक केलं तर पुढचा व्हिडिओ येण्यासाठी मला प्रोत्साहन भेटतं. चला, सर्वांनी लाईक करा. बघा, पुढचा प्रश्न असा आहे: तुमचा एक विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या अपंग असून तो व्हीलचेअर वापरतो. शाळेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करताना तुम्ही त्याला कसे सामावून घ्याल? पर्याय दिलेले आहेत: त्याला केवळ प्रेक्षक म्हणून बसवू, इतरांचे खेळ बिघडू नयेत म्हणून त्याला ग्रंथालयात बसवू, सी दिलेला आहे त्याच्यासाठी बैठे खेळ किंवा त्याच्या क्षमतेनुसार क्रीडा प्रकार आयोजित करू, आणि डी दिलेला आहे त्याला त्या दिवशी शाळेत न येण्याचा सल्ला देऊ. मित्रांनो, या ठिकाणी जेवढे काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत निगेटिव्ह असलेले पर्याय आहेत ते सरळ सरळ या ठिकाणी कट होतात आणि या ठिकाणी आपला पर्याय सी ह्या याचं अचूक उत्तर आहे. समावेशित शिक्षणामध्ये काय करायचं असतं? सर्वांना समान संधी द्यायची असते. समान संधी देण्यावर भर देत असतं ते शिक्षण. विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार वातावरणात किंवा खेळामध्ये बदल करणं ही शिक्षकाची काय असते? महत्त्वाची जबाबदारी असते. चला, पुढचा प्रश्न. नापास झाल्यावर एक विद्यार्थी म्हणतो, माझ्याकडे बुद्धिमत्ताच नाही, मी कितीही प्रयत्न केला तरी कधीच पास होऊ शकत नाही. हा विद्यार्थी आपल्या अपयशाचे कारण कशाला मानत आहे? बघा, पर्याय दिलेले आहेत: बाह्य आणि अस्थिर घटक, अंतर्गत आणि स्थिर घटक, बाह्य आणि स्थिर घटक, अंतर्गत आणि अस्थिर घटक. ठीक आहे, पर्याय पूर्ण कन्फ्यूज करणारे आहेत. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, अंतर्गत आणि स्थिर घटक. बघा, समजून घ्या, माझ्यात बुद्धिमत्ता नाही हे स्वतःमधील कारण आहे, म्हणजे ते अंतर्गत कारण आहे, आणि मी पास कधीच होऊ शकत नाही हे बदलता न येणारं कारण आहे, म्हणजेच ते स्थिर घटक आहे, ज्यामध्ये मुलांना काय असतं? नैराश्य येत असतं. चला, पुढचा प्रश्न. शिक्षिका एका गटात हुशार आणि अभ्यासात सामान्य अशा दोन्ही प्रकारच्या मुलांना एकत्र बसवते आणि त्यांना एक प्रकल्प देते जेणेकरून ते एकमेकांशी चर्चा करून शिकू शकतील. यामागे कोणता मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे? पर्याय ए दिलेला आहे: जीन पियाजेचा बोधात्मक विकास, लेव वायगोट्स्कीचा सामाजिक रचनावाद,
B.F. स्किनरचा वर्तनवाद आणि सिग्मंड फ्राईडचा मनोविश्लेषणवाद. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. IMP करून ठेवा या प्रश्नाला. चला, व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे. प्रश्न आवडले तर कमेंट करून सांगा प्रश्न आवडत आहेत ते. बघा, याचं अचूक उत्तर आहे लेव वायगोट्स्कीचा सामाजिक रचनावाद. म्हणजेच बघा, वायगोट्स्कीच्या मते मुले समाज आणि समवयस्क मित्रांसोबत जे आंतरक्रिया घडून येत असते त्याच्यामधून सर्वाधिक चांगल्या प्रकारे शिकत असतात. पुढचा प्रश्न, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार 5+3+3+4 या आकृतिबंधातील पहिली 5 वर्ष कोणत्या प्रकारच्या शिक्षणावर भर देतात, है ना. ही जी फाउंडेशनल स्टेज आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. IMP करून ठेवा, येऊ शकतो. व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण, खेळ आणि कृती आधारित शिक्षण, कठोर परीक्षा आणि पाठांतर, आणि चौथा दिलेला आहे केवळ ऑनलाईन आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण. मित्रांनो, लक्षात ठेवायचं, मानसशास्त्रामध्ये केवळ वगैरे असे शब्द आले तर तो 99% आपलं उत्तर असू शकत नाही. येते लक्षात. निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या. तर या ठिकाणी बघा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक B, खेळ आणि कृती आधारित शिक्षण. म्हणजेच लक्षात घ्या, जो पायाभूत स्तर आहे तो आहे 3 ते 8 वर्ष या वयोगटाचा. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पाठांतराऐवजी काय आहे, खेळ, शोध आणि कृतीतून शिक्षण देण्याची शिफारस जी आहे ती NEP 2020 मध्ये करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं सर्वांनी. चला, पुढचा प्रश्न, वर्गात रोहन नावाचा एक हुशार मुलगा आहे. अमित नावाच्या विद्यार्थ्याला रोहनचा प्रचंड हेवा वाटतो आणि तो त्याच्या मनात रोहनचा तिरस्कार करतो. परंतु शिक्षकांसमोर आणि वर्गात मात्र अमित रोहनशी अत्यंत प्रेमाने बोलतो. त्याला नेहमी माझा बेस्ट फ्रेंड म्हणून दाखवतो आणि त्याची अवाजवी अति काळजी घेण्याचे नाटक करतो. अमित कोणत्या प्रकारची संरक्षण यंत्रणा वापरत आहे? बघा, डिफेन्स मेकॅनिझमवर एक प्रश्न 100% असतो. तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. A प्रक्षेपण, B प्रतिक्रिया निर्मिती, C विस्थापन आणि D समर्थन. तर या ठिकाणी बघा, प्रश्न खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की प्रश्न मोठा जरी असला तरी एका याच्यामध्ये आपण त्याला पटकन वाचून समजून घेतलं पाहिजे. परत जर तुम्ही त्याला वाचायला गेले तर तुमचं कन्फ्युजन वाढू शकतं. त्याच्यामुळं वन टेकमध्येच त्याला तुम्ही समजून घ्यायचं आहे. बघा, याचं अचूक उत्तर प्रतिक्रिया निर्मिती हे आहे. म्हणजेच प्रतिक्रिया निर्मिती म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, मनात असलेल्या खऱ्या आणि अमान्य ज्या भावना आहेत त्या भावनांच्या अगदी विरुद्ध दिशेने कृती करणे याला प्रतिक्रिया निर्मिती असं म्हणतात. पुढचा प्रश्न, जेव्हा एखादा व्यक्ती जाणीवपूर्वक आपले दुःखद अनुभव विसरते आणि त्यांना अचेतन मनात दडपून टाकते तेव्हा समायोजनाच्या या संरक्षक यंत्रणेला काय म्हणतात? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. IMP करून ठेवा, येऊ शकतो. पर्याय A प्रतिगमन, B दमन, C विस्थापन, D उदात्तीकरण. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक B दमन. चला, पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्याचा निबंध तपासताना शिक्षक एका विशिष्ट तक्त्याचा वापर करतात ज्यात हस्ताक्षर, व्याकरण, आशय आणि मांडणी यासाठी वेगवेगळे निकष आणि गुण निश्चित केलेले असतात. मूल्यमापनाच्या या साधनाला काय म्हणतात? बघा, जे जुने शिक्षक परीक्षा देत आहेत किंवा हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांना याचं उत्तर आलेलं असेल. अगदी बरोबर, याचं अचूक उत्तर आहे पर्याय B रुब्रिक्स, है ना. रुब्रिक्स जे आहे ते काय असतं तुम्हाला सांगतो. हे रुब्रिक्स हे जे आहे ते एक असं साधन आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्यासाठी अगोदरच काही ठरवलेले निकष असतात आणि त्याची ती पातळी देखील त्या ठिकाणी दिलेली असते. यामुळं तपासणीमध्ये काय होतं की पारदर्शकता येत असते. म्हणजे लक्षात ठेवा की मूल्यमापन करण्यासाठी काय ते निकष ठरवलेले असतात, त्याला रुब्रिक्स म्हणतात. आलं लक्षात? पुढचा प्रश्न. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. सर्वांनी एकदा लाईक करा. चला, 5 वर्षांचा राज संवाद साधताना डोळ्याला डोळा भिडवून बोलत नाही, नवीन लोकांमध्ये मिसळत नाही आणि हातांची एकच प्रकारची हालचाल सतत करत राहतो. हे कशाचे लक्षण असू शकते?
पर्याय दिलेत स्वमग्नता, ADHD, डिस्लेक्सिया, डाऊन सिंड्रोम. बघा हे जे काही सिंड्रोम आहेत, हे जे काही आजार आहेत, याच्याबद्दल तुम्ही परिपूर्ण एकदा माहिती घ्या. याच्यावर एक प्रश्न 100% असतो. चला, याचं अचूक उत्तर आहे स्वमग्नता. संवाद आणि सामाजिक संवाद याच्यामध्ये अडचणी येणं आणि एकाच कृतीची ज्यावेळेस जास्त वेळेस पुनरावृत्ती होत असते, ही स्वमग्नतेची म्हणजे प्रमुख लक्षण असतं. त्याला ऑटिझम म्हणतात. हे लक्षात ठेवा, इंग्लिशमधलं व्यवस्थित लक्षात राहतं. पुढचा प्रश्न, एका विद्यार्थ्याला आपला मित्र रडत असल्याचे दिसल्यावर तो त्याची थट्टा करण्याऐवजी त्याच्याजवळ बसून त्याचे सांत्वन करतो आणि त्याच्या भावना समजून घेतो. डॅनियल गोलमनच्या मते या विद्यार्थ्याकडे भावनिक बुद्धिमत्तेचा कोणता घटक आहे? पर्याय दिलेत स्वजाणीव, समानुभूती, सामाजिक कौशल्य, स्वनियमन. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, समानुभूती. दुसऱ्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून त्यांच्या भावना आणि जे काही दुःख असेल ते दुःख खऱ्या अर्थानं समजून घेण्याच्या क्षमतेला समानुभूती असं म्हटलं जातं, एम्पॅथी. लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न. प्रश्न खूप मोठा आहे, घाबरून जायचं नाहीये. एक पेज भरून असणार आहे हा प्रश्न. ठीक आहे. शाळेतील गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक श्री पाटील यांनी इयत्ता 8वीच्या वर्गात आधी चलन हा घटक शिकवला, ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना गुणाकार आणि भागाकाराच्या विशिष्ट नियमांचे दृढीकरण केले. त्यानंतर त्यांनी भौतिकशास्त्रातील प्रकाशाचे अपवर्तन हा नवा घटक शिकवण्यास सुरुवात केली. परंतु नवीन घटकातील संज्ञा आणि सूत्रे समजून घेताना विद्यार्थ्यांना आधी शिकलेल्या चलनाच्या नियमांमुळे सातत्याने अडथळा निर्माण होत आहे आणि ते चुकीचे सामान्यीकरण करत आहेत. शिक्षणशास्त्राच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेत आणि अध्ययन प्रक्रियेत घडत असलेली ही घटना खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे अचूक प्रतिनिधित्व करते? मित्रांनो, या ठिकाणी अचूक म्हणलेलं आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरही आपल्या स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न वाचत असताना त्याच्या खाली अंडरलाईन करायची, म्हणजे आपल्याला काय होतं की प्रश्न व्यवस्थित समजून येतो. आलं लक्षात? मोठा प्रश्न आहे, याच्यामध्ये तर तुम्हाला 100% योग्य त्या ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी अंडरलाईन करावीच लागेल, तर हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणखीन एक गोष्ट सांगतो, जेवढा मोठा प्रश्न तेवढं त्याचं उत्तर सोपं असतं, परंतु आपण प्रश्न वाचत असताना गोंधळून जातो. ठीक आहे, लक्षात ठेवा. अंडरलाईन करायची सवय सर्वांनी ठेवायची आहे. पर्याय असे दिलेले आहेत, विद्यार्थ्यांचे आधीचे ज्ञान अपूर्ण असून येथे शून्य संक्रमण होत आहे. दुसरा पर्याय दिला, शिक्षकांनी पूर्वज्ञानाची योग्य जोड न दिल्यामुळे वर्गात प्रतिगामी दमन घडत आहे. सी दिलेला आहे, चलनाच्या जुन्या सवयी व संकल्पना नवीन वैज्ञानिक नियम आत्मसात करण्यात अडथळा ठरत असल्याने येथे ऋण संक्रमण घडून येत आहे. आणि डी दिलेला आहे, हा विद्यार्थ्यांच्या अवधानाचा दोष असून जुने ज्ञान नवीन ज्ञानाला उद्दीपक म्हणून मदत करत आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात? घाबरून जायचं नाही. चला, सर्वांनी एकदा लाईक करा. चला बघा पुढचा प्रश्न. श्रीमती देशपांडे वर्गात इतिहास हा विषय शिकवत आहेत. पाठाच्या दरम्यानच विद्यार्थी संकल्पना कितपत समजून घेत आहेत हे जाणून घेण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना काही छोटे प्रश्न विचारतात. त्यांच्या गटचर्चेचे निरीक्षण करतात आणि गरजेनुसार आपल्या अध्यापन पद्धतीत लगेच बदल करतात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे संभ्रम दूर व्हावेत. मूल्यमापन आणि शिक्षणशास्त्राच्या दृष्टिकोनातून श्रीमती देशपांडे यांनी केलेली ही प्रक्रिया खालीलपैकी कशाचे अचूक उदाहरण आहे? बघा, पर्याय दिलेत अध्ययनाचे मूल्यमापन, अध्ययनासाठीचे मूल्यमापन, अध्ययनाचा पुरावा म्हणून मूल्यमापन, संकलित व अंतिम मूल्यमापन. या ठिकाणी बघा दोन पहिले पर्याय कन्फ्युजिंग दिलेले आहेत की अध्ययनाचे मूल्यमापन आणि अध्ययनासाठीचे मूल्यमापन है ना. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, अध्ययनासाठीचे मूल्यमापन. चला पुढचा प्रश्न. विद्यार्थ्याला 10 अंकी मोबाईल नंबर एकदम पाठ होत नाही, म्हणून तो दोन दोन गटामध्ये त्याला काय करतो की विभागून लक्षात ठेवतो. स्मृतीच्या या तंत्राला काय म्हणतात? पर्याय दिलेत विस्मरण, खंडन, उजळणी, पूर्वलक्षी निरोधन.
तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खंडन. चला पुढचा प्रश्न. स्नेहा नावाची विद्यार्थिनी जास्त बोलत नाही, तिला एकटे राहून पुस्तके वाचायला आवडते आणि मोठ्या जमावात ती अस्वस्थ होते. कार्ल युंग यांच्या मते ती कोणत्या व्यक्तिमत्वाचे प्रतिनिधित्व करते? पर्याय दिलेले आहेत बहिर्मुख, अंतर्मुख, उभयमुख, आक्रमक. तर या ठिकाणी बघा आपल्याला याचं अचूक उत्तर सांगायचं आहे अंतर्मुख. पर्याय बी. पुढचा प्रश्न. प्राथमिक शाळेतील गणिताचे शिक्षक श्री कांबळे यांनी एका प्रयोगाअंतर्गत असे केले की जो विद्यार्थी गणिताचा गृहपाठ अचूक आणि वेळेत पूर्ण करेल त्याला स्वाध्याय पुस्तिकेत स्माइली स्टार दिला जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक समाधान लाभले आणि त्यांच्यामध्ये गृहपाठ नियमित करण्याची वारंवारता लक्षणीयरित्या वाढली. परंतु काही दिवसांनी शिक्षकांनी स्माइली देणं बंद केल्यावर विद्यार्थ्यांच्या गृहपाठ करण्याच्या गतीवर विपरीत परिणाम झाला. कंडिशन खूप दिलेल्या आहेत, व्यवस्थित समजून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर एकाच ओळीमध्ये त्यांना विचारलेला असते प्रश्न. ठीक आहे, बाकी 3-4 कंडिशन दिलेल्या असतात. एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या सहचार्यवादी उपपत्तीनुसार उद्दीपक आणि प्रतिसादातील बंध दृढ किंवा कमकुवत होण्याच्या या प्रक्रियेत प्रामुख्याने खालीलपैकी कोणता नियम कार्यरत आहे? पर्याय दिलेले आहेत परिणामाचा नियम व त्याचा उपनियम, संतोष असंतोष, सरावाचा नियम व त्याचा उपनियम, उपयोगाचा नियम, तयारीचा नियम व त्याचा उपनियम, मानसिक स्थितीचा नियम. डी दिलेला आहे बहुप्रतिसादाचा नियम. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए परिणामाचा नियम व त्याचा उपनियम, संतोष असंतोष. मित्रांनो तुम्हाला 2 ते 3 प्रश्न असे परीक्षेमध्ये मोठे असतातच, त्यामुळे काही घाबरायचं नाही आणि योग्य वेळी तुम्हाला त्याला स्किपही करावं लागतं, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चालू शैक्षणिक वर्षात एकूण 125 विद्यार्थी प्रवेशित आहेत. RTE 2009च्या अनुसूचीतील तरतुदींनुसार या शाळेत किमान किती पूर्णवेळ शिक्षक आणि मुख्याध्यापक कार्यरत असणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे? मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी 5 शिक्षक आणि 1 मुख्याध्यापक. लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. वर्गात संतुलित आहार हा पाठ शिकल्यानंतर एक विद्यार्थी शाळेच्या कॅन्टीनमध्ये जंक फूड घेण्याऐवजी फळे आणि दूध खरेदी करतो. ब्लूमच्या वर्गीकरणानुसार हे विद्यार्थ्याच्या कोणत्या क्षमतेचे उदाहरण आहे? बघा या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे उपयोजन. काय आहे? उपयोजन. मग आता हे उपयोजन म्हणजे नेमकं काय? तर बघा वर्गामध्ये शिकलेल्या सैद्धांतिक जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनामध्ये आणि नवीन परिस्थितीत वापर करणे म्हणजेच उपयोजन असते. पुढचा प्रश्न. सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापनात सर्वंकष या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? पर्याय दिले सर्व विषयांची सखोल परीक्षा घेणे, विद्यार्थ्याच्या बौद्धिक, भावनिक, शारीरिक अशा सर्व पैलूंचे मूल्यमापन करणे, पूर्ण अभ्यासक्रमाची एकाच वेळी परीक्षा घेणे, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे एकाच वेळी मूल्यमापन करणे. तर CCEच्या बाबतीमध्ये या ठिकाणी हा पर्याय बी याचं अचूक उत्तर आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक, शारीरिक अशा सर्व पैलूंचे मूल्यमापन करणे. पुढचा प्रश्न. एखादे अवघड कोडे सोडवताना एक विद्यार्थी नेहमीच्या पद्धतीने सुरुवातीपासून विचार करण्यापेक्षा उलट्या क्रमानं विचार करून ते कोडे सहज सोडवतो, म्हणजेच शेवटाकडून सुरुवातीकडे. ही समस्या निराकरणाची कोणती पद्धत आहे? समस्या निराकरणाची पद्धत विचारलेला आहे. पर्याय दिलेत प्रयत्न प्रमाण, ह्युरिस्टिक्स, अल्गोरिदम आणि पाठांतर. तर या ठिकाणी बघा याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी ह्युरिस्टिक्स. म्हणजे बघा याला स्वयं शोधन पद्धत देखील म्हटलं जातं. जेव्हा समस्येचं उत्तर आपल्याला थेट मिळत नाही तेव्हा मेंदूनं वापरलेली एक शॉर्टकट पद्धत किंवा वर्किंग बॅकवर्ड हे ह्युरिस्टिक्सचं काय आहे? उदाहरण आहे. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क म्हणजेच NCF 2005 नुसार पारंपरिक परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी खालीलपैकी कशावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे? पर्याय दिलेत परीक्षा अधिक कठीण करण्यावर, मुक्त पुस्तक परीक्षा आणि लवचिकता आणण्यावर, पाठांतरावर अधिक प्रश्न वाढवण्यावर,
आणि डी दिलेला आहे तोंडी परीक्षा पूर्णपणे बंद करण्यावर. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, मुक्त पुस्तक परीक्षा आणि लवचिकता आणण्यावर. म्हणजेच बघा, परीक्षांमधला जो ताणतणाव आहे तो कमी करण्यासाठी आणि त्यात लवचिकता असावी आणि पाठांतराऐवजी आकलनावर भर देण्यात यावा, अशा प्रकारचा हा NCF या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यांनी त्या गोष्टी तिथं मेन्शन केलेल्या आहेत. चला, शिक्षकांनी विचारले, जर पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण राहिले नाही तर काय होईल? यावर एक विद्यार्थी अत्यंत तर्कशुद्ध आणि कल्पक उत्तरे देतो. पियाजेच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार तो विद्यार्थी कोणत्या अवस्थेत आहे? पर्याय दिलेले आहेत संवेदीकारक अवस्था, पूर्वक्रियात्मक अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था आणि औपचारिक क्रियात्मक अवस्था. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, औपचारिक क्रियात्मक अवस्था. मग आता ही औपचारिक क्रियात्मक अवस्था काय असते तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. ज्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत त्यांच्याबद्दल तर्क करणं आणि गृहीतकांवर आधारित विचार करणं हे औपचारिक क्रियात्मक अवस्थेचे काय असतं, वैशिष्ट्य असतं, जे की 11 वर्षापासून पुढची अवस्था आहे. चला, पुढचा प्रश्न. एका पाठ्यपुस्तकात डॉक्टर आणि इंजिनियर म्हणून नेहमी पुरुषांची चित्रे आहेत, तर परिचारिका आणि स्वयंपाक करणारी म्हणून नेहमी महिलांची चित्रे आहेत. हे कशाचे उदाहरण आहे? पर्याय दिलेले आहेत लिंग समभाव, लिंग पूर्वाग्रह, महिला सक्षमीकरण आणि चौथा दिलेला आहे व्यावसायिक मार्गदर्शन. याच्यावर बऱ्यापैकी आपण कॉन्सेप्ट ही क्लिअर केलेली आहे अगोदर. याचं उत्तर आहे जेंडर स्टेरिओटायपिंग. आलं लक्षात? म्हणजेच लिंग पूर्वाग्रह. पुढचा प्रश्न. 11 महिन्यांचा अर्णव खेळताना त्याचे खेळणे सोफ्याखाली जाते. खेळणे दिसेनासे झाल्यावरही तो रडत बसण्याऐवजी सोफ्याखाली हात टाकून ते शोधण्याचा प्रयत्न करतो. जीन पियाजे यांच्या ज्ञानात्मक विकास उपपत्तीनुसार अर्णवने मर्मज्ञान प्राप्त केलेली ही वर्तणूक प्रामुख्याने कोणत्या अवस्थेशी आणि वैशिष्ट्याशी संबंधित आहे? बघा, पूर्वक्रियात्मक अवस्था, संकेंद्रीकरण. बी दिलेला आहे संवेदीकारक अवस्था, वस्तुस्थायित्व. सी दिलेला आहे मूर्त क्रियात्मक अवस्था, वर्गवारी. आणि डी दिलेला आहे संवेदीकारक अवस्था, प्रतिवर्ती. आलं लक्षात? या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. समजलं? चला, पुढचा प्रश्न. विशेष गरजा असणाऱ्या एका मंदगती अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी वर्गात म हे अक्षर ओळखायला शिकवले. मात्र हा विद्यार्थी पुढील काही दिवसात म या अक्षरासोबतच भ आणि त या अक्षरांनाही म म्हणूनच वाचू लागला. शिक्षकाने या विद्यार्थ्याच्या वर्तनाचे अचूक निदान करून उपाययोजना करायची असल्यास खालीलपैकी कोणते विधान सर्वात योग्य ठरेल? बघा, पर्याय दिलेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये उद्दीपक सामान्यीकरण योग्य प्रकारे झाले आहे, त्यामुळे त्याला फक्त सरावाची गरज आहे. विद्यार्थ्यामध्ये उद्दीपक भेद करण्याची क्षमता पूर्ण विकसित झाली आहे. आणि सी दिलेला आहे विद्यार्थ्यामध्ये अक्षरांच्या दृश्य साधर्म्यामुळे अतिसामान्यीकरण झाले आहे, ज्याचे निराकरण करण्यासाठी उद्दीपक भेदीकरण पद्धतीचा वापर करावा लागेल. आणि डी दिलेला आहे हा केवळ स्मृतिभ्रंशाचा प्रकार असून यासाठी दंडात्मक पुनर्बलन केले पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी बघा याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय सी. विद्यार्थ्यामध्ये अक्षरांच्या दृश्य साधर्म्यामुळे अतिसामान्यीकरण झाले आहे, ज्याचे निराकरण करण्यासाठी उद्दीपक भेदीकरण पद्धतीचा काय करावा लागेल, वापर करावा लागेल. पुढचा प्रश्न. चला, सर्वांनी व्हिडिओला पुन्हा एकदा लाईक करा. आपण ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून ठेवा आणि कॉमेंट करा. चला बघा, सुमितला नेहमी कठीण आणि आव्हानात्मक कामे करायला आवडतात, कारण त्याला इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करायचे असते आणि प्रत्येक गोष्टीत यश मिळवायचे असते. डेव्हिड मॅक्क्लेलँड यांच्या सिद्धांतानुसार सुमितमध्ये कोणती प्रेरणा प्रबळ आहे? पर्याय दिलेले आहेत संलग्नतेची, सत्तेची, संपादन प्रेरणा आणि सुरक्षिततेची प्रेरणा.
हे 4 प्रेरणेचे पर्याय दिलेले आहेत आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, संपादन प्रेरणा. येतं लक्षात? मग आता हे संपादन प्रेरणा काय असते समजून घ्या. अवघड कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्याची आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याची आंतरिक ओढ जी असते त्या ओढला म्हणजेच त्याला यशप्राप्तीची प्रेरणा असं म्हणतो, संपादनाची प्रेरणा असं म्हणतो. ठीक आहे, या ठिकाणी अचिव्हमेंट म्हणजे यशप्राप्ती, त्यालाच संपादन असं म्हटलं जातं. चला पुढचा प्रश्न. एक विद्यार्थी फक्त पुस्तके वाचून किंवा शिक्षकांचे ऐकून न शिकता प्रयोगशाळेत स्वतः हाताने प्रयोग केल्यावर किंवा प्रत्यक्ष कृती केल्यावर अधिक चांगल्या प्रकारे शिकतो. हा विद्यार्थी कोणत्या प्रकारचा अध्ययनकर्ता आहे? पर्याय दिलेत. द्रक अध्ययनकर्ता, श्राव्य अध्ययनकर्ता, कारक अध्ययनकर्ता, संथ अध्ययनकर्ता. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, कारक अध्ययनकर्ता. बघा, कारक म्हणजेच कृतियुक्त. कृतियुक्त जो आहे त्याला कारक अध्ययन म्हणतात. म्हणजे ज्या मुलांना शारीरिक हालचाली, स्पर्श आणि प्रत्यक्ष अनुभव याच्यामधून सर्वात चांगले समजते त्यांना, त्यांच्यासाठी ही जी पद्धत आहे ती असते, त्याला कारक अध्ययनकर्ता असं म्हणतात. चला बघा, शाळेतील विद्यार्थी मधल्या सुट्टीत जेवणाचा डब्बा पूर्ण न खाता फेकून देतात. ही समस्या एका शिक्षिकेला जाणवते. तिने स्वतः यावर कृती संशोधन करायचे ठरवल्यास तिची पहिली पायरी कोणती असेल? बघा, कृती संशोधनाच्या पायरीवर प्रश्न आहे हा. पर्याय दिलेत. थेट उपाय लागू करून मुलांवर कडक नियम लावणे, समस्येची ओळख आणि निश्चिती करणे, माहितीचे विश्लेषण करणे आणि इतर शाळांशी तुलना करणे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, समस्येची ओळख आणि निश्चिती करणे. आलं लक्षात? चला, कोणत्याही संशोधनाची आणि विशेष कृती संशोधनाची जी आहे पहिली पायरी काय असते की समस्या निश्चित करायची आणि त्याची काय समस्या ओळखून घ्यायची आणि ती निश्चित करायची, ही त्याची पहिली पायरी असते. चला पुढचा प्रश्न. गणिताच्या अभ्यासक्रमात अपूर्णांक हा घटक इयत्ता 3रीत अत्यंत सोप्या स्वरूपात, 4थीत थोडा कठीण आणि 5वीत अधिक प्रगत आणि सखोल स्वरूपात शिकवला जातो. जेरोम ब्रुनरच्या मते हा कोणता अभ्यासक्रम आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP करून ठेवा. चला, पर्याय दिलेत. रेषीय अभ्यासक्रम, कुंतलाकार अभ्यासक्रम, सुप्त अभ्यासक्रम आणि पारंपरिक अभ्यासक्रम. याचं अचूक उत्तर आहे कुंतलाकार अभ्यासक्रम. यालाच सर्पिलाकार अभ्यासक्रम देखील म्हटलं जातं. म्हणजेच बघा, एकच संकल्पना प्रत्येक इयत्तेत पुन्हा पुन्हा येते, पण प्रत्येक वेळी ती अधिक विस्तृत आणि प्रगत होत जात असते. तर ब्रुनरने याचीच शिफारस केलेली आहे आणि याला काय म्हणतात की कुंतलाकार अभ्यासक्रम म्हणतात किंवा सर्पिलाकार अभ्यासक्रम म्हणतात. चला बघा, पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे हा. एक विद्यार्थी तणावाखाली समुपदेशकाकडे जातो. समुपदेशक त्याला थेट काय करावे याचा सल्ला न देता फक्त शांतपणे त्याचे ऐकतात आणि विद्यार्थ्याला स्वतःच्या समस्येचे उत्तर स्वतःच शोधण्यास मदत करतात. कार्ल रॉजर्सच्या मते हे कोणते समुपदेशन आहे? मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय दिलेले: निदेशात्मक समुपदेशन, अनिदेशात्मक समुपदेशन, संमिश्र समुपदेशन, गट समुपदेशन. याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, अनिदेशात्मक समुपदेशन, ज्याला नॉन डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग म्हटलं जातं. आलं लक्षात? या प्रकारामध्ये काय असतं की या प्रकारच्या समुपदेशनात समुपदेशक समस्या स्वतः सोडवत नसतो, तर तो विद्यार्थ्याला स्वतःची क्षमता ओळखण्यास आणि स्वतःचा मार्ग निवडण्यामध्ये काय करत असतं, एक अनुकूल वातावरण तयार करून देत असतं. आलं लक्षात सर्वांच्या? चला, या ठिकाणी या भागातले 30 प्रश्न जे आहेत ते आपले संपलेले आहेत. सर्वांना एक पुन्हा विनंती आहे की तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आला की लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. बघा, पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण घेणार आहोत. अशाच प्रकारचे प्रश्न असतील, परंतु त्याची काठिण्य पातळी जी आहे ती थोडीशी वाढलेली असेल. ठीक आहे, थांबू या ठिकाणी. सर्वांनी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तयारी करत राहा, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. आपण 100% TET पास होणार आहोत, ते पण एकदम दणक्यात. चला थांबू या ठिकाणी. धन्यवाद.